ते म्हणतात ना, देवाची करणी आणि नारळात पाणी. कालपर्यंत काळजी वाटत होती की आपल्या स्वीटूचं काय होणार, आपल्या ओमचं कसं होणार. ओम स्वीटू दोघांच्या आयुष्यात अनेक संकट आली. अनेकांना असं वाटतं की ही प्रेम कहाणी अधुरी राहणार. पण आज ओम स्वीटू एकत्र येत आहेत. आयुष्याच्या एका नव्या सुखाची, त्यांच्या संसाराची सुरुवात करायला जात आहेत. आमच्या इथे श्री कृपे करून चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी स्वीटू आणि चिरंजीव ओम यांचं लग्न योजलं आहे. कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत. या मंगल प्रसंगी आपले शुभाशीर्वाद हाच आमचा आहेर. लग्नाला नक्की यायचं हं. स्वीटू, हे बघ कोण आलंय. हाय कशी आहेस तू? मी काय विचारते कशी आहेस? लग्न आहे म्हटल्यावर कशी असणार? केवढी गोड दिसतेस, खूपच छान. दृष्ट काढली कायची? काढते. ऐका ना, एवढा लांबचा प्रवास करून आलाय, काहीतरी खाऊन घ्या. आई ऐक ना, मला तुझ्याशी थोडं त्यांना मी काहीतरी खायला घालते. हा, कोकम सरबत पण दे आणि नारळाची वडी ती सुद्धा देणार. पण मला तुझ्याशी आले येते. तयार हो. बाई बाळा, तू आता पहिले गौरी घर पुजायला बस. हा, केवढी घाई झाली ना, गडबड सगळी. मैथिली, नाश्ता. थँक्यू. हो वहिनी, गुरुजी बोलवत आहेत. आले हा भाऊजी. जरा बघा. हो. आई, हो. आई ऐक ना, थांब ना 2 मिनिटं. थांब 2 मिनिटं. ऐक ना स्वीटू, काय झालं ग? तू अशी लॉस्ट का दिसतेस? एकच मिनिट, मला आईशी खूप महत्वाचं बोलायचं. मी आले. काय झालं? आई मला तुझ्याशी बोलायचं. प्लीज ऐक ना. 2 मिनिटं. ते गुरुजींना ना नारळ आणि सुपारी मिळत नव्हते, तर ते मी देऊन देते ना. तू इकडे का उभी आहेस? तू खोलीत जाऊन बस. मी आले. हा लगेच. आई, माझा ऐकणं इतकाही वेळ नाहीये का तुझ्याकडे? मला काहीतरी महत्वाचं बोलायचं. मी तुला सोन्या, त्यालाच तर लगीन घाई म्हणतात. तू बघ ना, काका, दादा, चिन्या सगळ्यांची किती घाई सुरू आहे आणि आम्हाला त्यातच आनंद आहे. हा बाळा, आले मी 2 मिनिटं. आले. आई, माझं तुझ्याशी बोलणं खूप गरजेचं आहे. कसं सांगू तुला, माझ्या आणि ओम मध्ये जे अंतर आहे ते मी नाही ना करू शकत आहे. माझा भूतकाळ हेच माझं सत्य, आणि ते असं सोयीस्कररित्या विसरून कशी पुढे जाऊ? मी अशी लग्नाला नाही उभं राहू शकत. तेच तयार नाही का झालीस अजून? नाही, मला आई नाही आई धावपळीत आहे. आम्हाला सगळ्यांनाच खूप काम आहेत. आणि हे बघ, आज तुझा दिवस आहे. आज तू एन्जॉय करायचं, कसलाही विचार करायचा नाही. तू नाही, चल, पण मावशी, तू चल आई, आधी. तू मला- चल, तू माझ्या बरोबर चल. प्लीज, बघू. प्लीज, मला नाही, एकदा नाही, आईशी आधी- अजिबात नाही. हे, इथे बैस बघू इथे गपचूप. मावशी, मला ना आई हो, थोडं हो. ती गोड दिसते ना, माझी होणारी सून. कुणाची नजर नको लागू दे तुला. थांब, मी काहीतरी आणलंय तुझ्यासाठी. काय? हे काय मावशी? ही माझी जबाबदारी. ही आता तुझी जबाबदारी झाली. मावशी, हे माझ्या आईचे दागिने आहेत, जे माझ्या आईला तिच्या सासूबाईने दिले होते आणि तिच्या सासूबाईला तिच्या सासूबाईने दिले होते. आमचे माहेरचे पिढीजात दागिने आहेत हे. मी एकुलती एक आहे ना, म्हणून हे आईने मला दिले आणि आता मी माझ्या होणाऱ्या सुनेला देते हे. म्हणून म्हटलं, ही आता तुझी जबाबदारी आहे. शकुताई, खूप रेखीव दागिने येतो हे, आणि किती चमकतायत. म्हणजे जुने दागिने तसं वाटतच नाही हो. हे माझ्या आजीनी आणि त्यांच्या सासूबाईंनी खास पुना गाडगिळांकडनं बनवून घेतले होते. पुना गाडगिळांची 189 वर्षांची उज्ज्वल परंपरा आहे. स्वीटू बाळा, हे फक्त दागिने नाही आहेत ना, तर माझ्या आजीचे आणि माझ्या आईचे आशीर्वाद आहे तुला.
मावशी आई कुठे? आईला विचारूच नको. आईची नुसती धावपळ झालीये. अगं आज नलू इतकी खुश आहे ना. बरं तुला काही हवंय का? हा मी आहे ना. मी आज तुला तयार करते. मी पण तुझी आई आहे ना. आजच्या दिवशी मला तुझ्या चेहऱ्यावर फक्त हसू बघायचंय. शकुताई, किती छान दिसते हो आमची स्वीटू. ए आमची स्वीटू काय? आपली स्वीटू. अय्या हो, आपली स्वीटू. ओमचं काय खरं नाही. आज माझं स्वप्न पूर्ण होणार. आपल्या या मध्यंतरीच्या काळात खूप काही घडून गेलं, पण मला नेहमी स्वीटूच माझी सून व्हावी असं वाटायचं. तिच्याशिवाय दुसऱ्या कोणाचा मी विचारच करू शकत नव्हते. आणि आज तो दिवस आलाय. स्वीटू बाळा, आज तरी होशील ना माझी सून? अगं बाई, रावकी आला वाटतं. वाजंत्रीवाल्याला घेऊन आलाय. चल चल. मी तू चल. अगं चल. इथे थांबा. तू यायचं नाहीये. चल चल चल. हे दागिने घालण्यात की खरंच मी लायक आहे का? मी तर कोणा दुसऱ्याच्या घरची सून झाले होते. ते नातं संपलं तरी ते कधी काळी होतही फॅट नाही न विसरता येणार. माझ्या मनात काय चाललंय हे ओमला कळायलाच हवं. त्याशिवाय नाही लग्नाला उभी राहू शकत मी.
तू इथे का आलीस? का आलीस म्हणजे आज माझ्या भावाचं ओमचं लग्न आहे असं मला डॅडनी सांगितलं म्हणून आले. त्याच्या लग्नात त्याची बहीण नाही येणार तर कोण येणार? नाही मला माहितीये, मला बघून तुम्हाला कोणालाही आनंद झाला नाही कारण चुकलंच आहे माझं. पण केवळ आणि केवळ डॅडनी मला सांगितलं. डॅड मला घ्यायला आले होते. मी जेलमधून बाहेर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मी जेलमधून एवढ्या लवकर कशी सुटले? कारण माझ्या चांगल्या वागणुकीमुळे जेलर साहेबांनी मला सूट दिली, माझी शिक्षा कमी झाली, त्यामुळे तिथे राहू देईनात. आणि इथे लग्न कळल्यावर माझं मन मला तिथे राहू देईना. फक्त माझी एकच इच्छा आहे, इतके दिवस ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहिली त्या दिवशी ओमच्या डोक्यावर अक्षता पडताना मला बघू देत. ओम आणि स्वीटूला हातात हात घालून घरी जाताना बघू दे. त्यांच्या प्रेमात इतक्या अडचणी रादर मीच निर्माण केल्या. माझ्यामुळे खूप त्रास झाला. त्यामुळे आता मला ते बघून माझ्या सगळ्या चुकांचं प्रायश्चित्त घेऊ दे आणि इथून निघून जाऊ दे प्लीज. तू मी खरंच जाईन. तू ओम ऐक ना, आय एम रिअली पण काय ठरवलं होतं? या लग्नामध्ये फक्त घरातली लोक असतील, बाहेरचं कोणी नसेल. बाहेरची का मी? अरे बहीण आहे तुझी, तुझ्या लग्नात आली, आनंद झाला म्हणून आलीये. एकदा बघ ना माझ्या. मी जाणार आहे, खरंच जाणार आहे, पण मला खरंच माफ करा. मी तुमच्या पायावर डोकं ठेवते. मोशी दादा ऐक, खरंच मनापासून माफी मागते मी. आणि रक्ताचं नसलं तरी नातं आहे ना आपलं. नातं? कोणतं नातं मालविका? आणि तू कधीपासून नात्याला महत्व द्यायला लागलीस? 6 महिने जेलमध्ये एकटीने राहिले ना. तू कशी आहेस? जेवलीस का? कितीही चिडलेले असले तरी अंगावर पांघरून घालण्याला कोणीच नव्हतं माझ्या जवळ ना. तेव्हा मला नात्याची किंमत कळली, आपल्या माणसांची किंमत कळली. मी बोलते ना, एकदा बोलू दे, माझी बाजू मांडू दे मला. काय आहे तुझी बाजू? कोणाचा विश्वास बसणार आहे? तुला तरी या गोष्टीचं खरं वाटतंय का? मग काय बोलतेस तू? मी तू इथे का आलीयस? इथे येण्यामागचा तुझा स्वार्थ काय आहे याच्याशी मला कर्तव्य नाही आणि मला घेणं देणं नाही. पण माझ्या ओमचं आणि स्वीटूचं लग्न आहे आज, आणि त्यांच्या लग्नावर मला तुझी सावली सुद्धा नको आहे. निघ. अरे मॉम काय बोलते? या लग्नावर सावली नको. रे ताई आहे मी तुझी, बहीण आहे मी तुझी. मला या दिवशी मला हिला इथे बघायचं नाही आई. आणि राहता राहिला प्रश्न माझी बहीण असल्याचा. सो मला बहीण आहे, त्या बहिणीचं नाव आहे मैथिली. निघ. मॉम निघ. अगं तिच्या भावाचं लग्न आहे शकू, तू तिला बाहेर काढून चुकीची वागलेली आहेस. का आणलं तिला इथे? शकू, शकू शांत हो. कशी शांत राहू? का आणलं या माणसाने तिला इथे? तू निघालीस? माझ्या भावाच्या लग्नाला आले. अशी कशी निघेन? मी जे काही करायचं ठरवलं ते करणारच ना. मला तर हकलच इथून.
पण तुम्ही आहात अजून तिथे, त्यामुळे तुम्ही, मी सांगते ते करायचं. तिथे लग्नात माझा अपमान होणार मला माहिती होतच, पण तरी माझ्याकडे एक इमोशनल फूल आहे जिच्याशी गोड बोलून मी या लग्नात येऊच शकते, आणि खानविलकरांच्या घरात सुद्धा. स्वीटू, तर भेटायची वेळ आली तिला. अवनी, डॅडी, तुम्ही का कोणाची वाट पाहत होतीस? ओमची? हो, मला ओमशी थोडं बोलायचं. बोलायचं? काय बोलायचं? तू खानविलकरांची सून होण्यास लायक नाहीयेस हे तुला पक्क ठाऊक आहे. आणि तू तर आता अशी नटून तटून लग्नाला तयार आहेस, आणि आता काय बोलायचं ओमशी? हे बघ पोरी, माझ्या ओमला तुझ्याहून लाख पटीने चांगली मुलगी मिळेल. आणि तू काय आहेस आणि कशी आहेस हे मी तुला सांगायला नकोय, कारण आतापर्यंत ज्या ज्या लोकांशी तू नातं जोडायचा प्रयत्न केलास त्या सगळ्यांचं नुकसानच झालंय. आई, काका, काकी, इट्स ओके. बघा, आपण एका खूप सुंदर कार्याची सुरुवात करतोय, तर ती आनंदाने करूया ना. काय गुरुजी, आपल्याला सुरुवात करता येईल? हो, विधीसाठी मुलीला बोलवा. ओके. हो, आम्ही स्वीटूला घेऊन आलोच. किमान आमच्या ओमचा तरी विचार करायचास. आणि हे जे काय तू चालवलंयस ना ते मला अजिबात पसंत. डॅडी, बास. काय चाललंय तुमचं? काय बोलताय? कोणाशी बोलताय? कुठल्या दिवशी बोलताय आणि का बोलताय याची कल्पना आहे का तुम्हाला? का? बास प्लीज. सॉरी. तुम्ही इथे काय करताय? म्हणजे बोलावलं नसलं तरी माझ्या भावाचं लग्न आहे. मी ताई आहे त्याची, मी इथे असायलाच हवं. नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं, पण वगैरे काही बोलू नको स्वीटू. आणि आता मला प्रश्न विचारायची वेळ नाहीये. आज मी तुला जाब विचारणार आहे. तू अशी उदास काय आहेस? तुझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा महत्वाचा दिवस आहे आज. तुझं ज्या माणसावर जीवापाड प्रेम आहे आणि ज्याचं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे त्याच्याशी तुझं लग्न होणार आहे. तुमच्या प्रेमाने काय काय नाही बघितलं अगं. माझ्यासारखी नालायक माणसं सुद्धा तुमच्या प्रेमाच्या मध्ये उभी होती ना. पण आता ते सगळं संपलं आणि आज लग्न आहे तुझं. आणि मोहित सुद्धा आता दूर गेला ना तुझ्या आयुष्यातून. संपलाय तो विषय तुझ्यासाठी. मग काय एवढी उदास आहेस? का अजून तुझ्या भूतकाळाचा विचार करतेस स्वीटू? स्वीटू, बाळा चल, तुला बाहेर बोलवलंय. ए राजा. स्वीटू, ए स्वीटू. स्वीटू, येतेस ना? नलू, हात जाऊन बघ ना. हा हा, उघड. स्वीटू, कुठे गेली? अहो अहो, नाहीये ती खोलीत. स्वीटू हात नाहीये. नाही. ज्याचं तुझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम आहे आणि तुझं ज्या माणसावर सगळ्यात जास्त जीव आहे, फक्त त्या व्यक्तीचा विचार करायचा सोडून तू म्हणजे चेहरा पाडून का बसलीस? आणि तुला आधीच सांगते, तुला जरी ते नको असेल ना तर मला ते व्हायला हवंय. म्हणजे मी आज तुला माझ्या ओमपासून वेगळं करायला नाही, त्याच्याबरोबर कायम कायम राहा, त्याची साथ कायम दे असं सांगायला आले, तुझी माफी मागायला आले.
कारण माझ्या ओमसाठी तुझ्या इतकी चांगली मुलगी नाही मिळणार. गोड दिसतेस. आई ऐक ना. ओम ओम मावशी स्वीटू कुठे आहे? अरे ती खोलीत नाहीये, आम्ही शोधतोय तिला. पण काय चल ओम बघ जरा. मी यावेळेस हे होऊ देणार नाहीये. कुठलीच रिस्क घेऊ शकत नाही आता. आपण पण शोधूया. आपण दोघी इकडे. हो चल चल. प्लीज असं काही डोक्यात आणू नको स्वीटू. ओमचं जीवापाड प्रेम आहे तुझ्यावर. तुझ्या डोक्यात जो विचार आहे ना तो ओमच्या मनात कधी येणार सुद्धा मला नाही. माहितीये ताई, मला माहितीये, आणि माझंही ओमवर तितकंच प्रेम आहे. पण बाकीच्यांचं काय? कोण बाकीचे? बाकीच्याने तुझा विचार केला आणि त्या नालायक माणसांमध्ये मी सुद्धा आहे. आत्ता आहे बघ, आत्ता कोणाचा विचार नको करूस प्लीज. सगळा पास्ट विसरून आत्ता फक्त तू ओमचा आणि ओमनी तुझा विचार करायला हवा. जा जा, सगळे वाट बघतायत बघ. तुझ्या आयुष्यातल्या सगळ्यात आनंदाचा क्षण तिथे. मी स्वीटू स्वीटू अगं तू इथे काय करतेस? तिकडे सगळे तुला शोधतायत आणि सगळे पॅनिक झालेत. मी सुद्धा पॅनिक झालो. थँक गॉड. स्वीटू तू छान दिसतेस. चल. काय झालं? अपसेट आहेस? तसं म्हणावं. अपसेट आहे किंवा तुला जे दिसतंय ते मला दिसत नाहीये म्हणून मी गोंधळली, कन्फ्युज्ड आहे. कारण मला जे दिसतंय आणि मला जे कळतं ना ते खूप वेगळं आहे. म्हणजे मी लग्न करायला निघालीये तुझ्याशी, पण माझा एक डिवोर्स झालाय आणि माझं आधीचं नातं तुटलं आणि माझ्या आयुष्यात जे कोणी आलं त्यांना कधीच आनंद नाही मिळाला. कायम माझ्या प्रेमामुळे सगळ्यांना दुःखच झालंय. आणि माझा आधी ज्याच्याशी नातं होतं ना तो जेलमध्ये. हाऊ डज दिस मॅटर? इट डज मॅटर. मी एक साधी चाळीत राहणारी मुलगी आहे, सामान्य, जी दिसायला अशी, आणि त्यात तिचा डिवोर्स झालाय. आणि मी कसली स्वप्न बघते ह्या राजकुमाराची, महालाची, जी स्वप्न कधी पूर्णच होऊ शकत नाही. ती स्वप्न बघण्याची चूक मी केली आणि तू मला साथ देतोयस त्यात. कारण आपली स्वप्न एक आहेत. तू हे आज अचानक हे सगळं काय बोलतेस? कुठलं लग्न, कुठलं नातं? ते मोहितशी लग्न केलं होतंस तू. ते लग्न होतं ज्या नात्यामध्ये येऊन सुद्धा तू मला विसरू शकली नाहीस, आपली मैत्री विसरू शकली नाहीस, ते नक्कीच नातं असू शकत नाही ना स्वीटू. असा डिवोर्स तो झाल्यानंतरही आपली मैत्री कायम राहिली. मग स्वीटू तू त्या नात्याला का मध्ये आणतेस? तुझ्या मनात नेहमी मीच होतो बघ, कारण काही का असे ना, नेहमी मीच होतो ना. आता का आम्ही या सगळ्याचा विचार करावा? तुला माहितीये या सगळ्या गोष्टी खूप गौण आहेत माझ्यासाठी. तू आणि मी, आपली फॅमिली, आपली जवळची माणसं, तुझा आनंद, माझा आनंद, ह्यातच सगळं आलं. बाकी काही मॅटर करत नाही सुटू. गरज नाही. माझ्या समोर आता माझी होणारी बायको उभी आहे.
जी जगातली सगळ्यात सुंदर मुलगी आहे. तिच्यासारखं निर्मळ मन शोधून सापडायचं नाही. तिच्यासारखा प्रेमळ स्वभाव आजकाल मिळणार नाही. त्यामुळे माझ्या स्वीटूला मी मिसेस स्वीटू ओम खानविलकर म्हणून बघायला आतुर आहे. नाव ऐकल्यावर काय वाटलं तुला? बघ, मी तेच सांगतोय, तुझं नाव माझ्या नावाशी जुळवून घेणं किती सोपं आहे. आपल्यातलं अंतर ना स्वीटू फक्त तुझ्या मनात आहे, बाकी कुठेच नाही. माझ्यासाठी आपल्यातलं जे अंतर आहे ते काही क्षणाचं आहे. कारण मला माहिती आहे काही क्षणातच तू माझी बायको होणार आहेस. आणि या वेळेला मी तुझंही ऐकणार नाही. तुझा तो पास्ट आता कधीच मध्ये येणार नाही आपल्या. त्यांना जे करायचं ते करून झालंय आणि त्यांनी तुला अधिक स्ट्रॉंग केलंय. एका सुंदर मनाने स्वच्छ आणि विचारांनी स्ट्रॉंग असलेल्या मुलीशी लग्न होतंय माझं स्वीटू. विश मी लक. मी म्हंटल ना, हा हात मी कधीच सोडणार नाही. या क्षणापासून तू माझी असते. घडणी सजणी घडणी सजणी घडणी ग सजणी ग नटली सजली गाली चढली लाजेची लाली ग हळदी निघाली ग घटिका ती आली ग राजाची राणी झाली ग राजाची राणी झाली ग मेहंदी तया कोवळाशा मन रंग होत दंग होत खुलले ग गंधात या मोगराच्या मन गुंग होत धुंद होत फुलले ग मन रेशमी अनभर जरी पदरात हाय फुलले मन नाव मी घेता तुझे अधरात हाय घुलले तुझ्यासाठी मन आतुरले जुळल्या गाठी मन माझे नावडले मन बावरले सावरले अडले अवघडले मन लाख जरी आवरले तुझी आवर जडले मन होत जणू इंद्रधनू आभाळा भिडले मन लाख जरी आवरले तुझी आवर जडले. चला विधीला सुरुवात करूया. हो नाही. आता काय झालं स्वीटू? ओम, मला सगळ्यांच्या आशीर्वादाने लग्न करायचंय. मग इथे सगळे आहेत ना? सगळे. मालविका ताई पण. मालविका ती भेटली तुला? तुला काही बोलली का ती? एक मिनिट. तू तिच्या बोलण्यामध्ये येऊन काहीतरी. नाही ओम, नाही. त्या मला लग्न करू नकोस हे सांगायला आल्याच नव्हत्या. त्या उलट हे सांगायला आल्या होत्या की आता इतर कोणाचाही विचार करू नकोस, फक्त तुमच्या प्रेमाचा विचार कर, तुमच्या नात्याचा विचार कर, ओमचा विचार कर. ओम, तूच मला म्हणालास ना मगाशी की जे झालं ते विसरून जा आणि पुढे जा. हा, मग तू पण विसर ना जे झालं ते. तो पास्ट होता ना. प्लीज, मला मालविका ताई या लग्नात हव्या.
मालविका ताई बोला ते बोला मला जायला ऐका, अशा बाहेर नका थांबू. मला तुम्ही आमच्या लग्नात हव्यात. या या आत्या या. थँक्यू. सुखी राहा. जा ग, बोलत आहेत. सुमूर्त सावधान. मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी या. वहिनी. हा दादा. चालू काय ग? वहिनी या ना. काकी आले. दादा ऐका ना, तुम्ही नका माझे पाय धू. तुम्ही आणि नलू मावशींनी माझे पाय धुवायची काही गरज नाहीये. उलट मी तुमची सेवा करणार. आणि ऑनेस्टली गुरुजी, म्हणजे मी सगळ्या प्रथांचा मान राखून हे बोलतोय की कन्यादान करणं मला बरोबर वाटत नाही. म्हणजे स्वीटू आता नलू मावशी आणि दादांचीच मुलगी राहणार ना आयुष्यभर. त्यामुळे कन्यादानाची काय गरज आहे दादा? त्यापेक्षा तुम्ही मलाच तुमचा मुलगा म्हणून स्वीकारा. मनापासून बोलतोय आणि सगळ्यांसमोर सांगतोय मी, आजपासून तू माझा मुलगा आहेस. सुखीरा बाळा, आनंदाने संसार करा दोघे. मुलाच्या बहिणीला विधीसाठी बोलवा. थांब, गुरुजी विधीसाठी बोलवत आहेत. मैथिली, हा मान तुझा आहे. मॅम, माझा? ओमच्या प्रत्येक अडचणीत तू त्याला साथ दिलीयस. खरा हा मोठ्या बहिणीचा मान तुझाच आहे.
किती गोड दिसते ना स्वीटू. हो ना, तशी साधी हो आमची स्वीटू, पण गोडवा आहे तिच्यात. आणि दागिने किती उठून दिसतात तिच्यावर. अहो शकुताईंनी दिलेत ते, त्यांचे पिढीजात दागिने, ते पुना गाडगीळ अँड सन्स त्यांचे आहेत म्हणे. अच्छा, फारच सुंदर. आता तुम्ही तुमच्या पत्नीला मंगळसूत्र घाला, दोघांच्या मधोमध ठेवा. ओम दादा, अरे अभी आएगा मजा. क्या मजा. ओम दादा, माझ्या मोठ्या बहिणीची काय आणि माझ्या लहान बहिणीची हा काळजी घ्यायची. हे घ्या, हे आधी मुलीने मुलाच्या उजव्या हातात बांधायचे. नवरदेव मुलीच्या डाव्या हातात बांधा. मैथिली, थँक्यू. अरे नमस्कार. अरे काय करतोय, खेडे आहात का? मैथिली, आमचं एकमेकांवर प्रेम आहे, आमच्यामध्ये एक मैत्री आहे, याचा आम्हाला विसर पडला होता, पण त्याची आठवण तू करून दिलीस. त्यामुळे तुझ्यामुळे हे सगळं पॉसिबल झालं. काय बोलताय हे? मोठ्या बहिणीचा मान दिलात ना, आणि मग त्या मोठ्या बहिणीशी इतकं फॉर्मली वागायचं. विश यू बोथ अ व्हेरी हॅपी मॅरिड लाईफ. थँक्यू. मालविका ताई, प्लीज चल. अगं असू दे, असू दे. विश यू व्हेरी हॅपी मॅरिड लाईफ. थँक्यू. मला तुमच्या आनंदात सहभागी होऊ दिलंस. थँक्यू सो मच.
खरंच खूप आनंद झाला आता तू खानविलकरांच्या घरात सून म्हणून आलीस. आता तू आहेस आणि मी आहे. अगं म्हणजे मी आहे तुझी काळजी घ्यायला. डोळ्यात पाणी आलं ना तर ते पुसून तुला हसवायला. मावशी, मी तुमच्या घरात राहायला येणार आहे हक्कानी सून म्हणून. तर माझी एक इच्छा आहे, जसं माझं आणि ओमचं लग्न झालं तसंच मालविकाताई आणि रॉकी दादांचे लवकर लग्न करून टाकू. शेवटी मालविकाताईंनाही सासरी जायचं असेलच ना. स्वीटू बाळा, अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ. पण आधी माझ्या ह्या लेकीला मला घरी न्यायचंय ना. हा हो हो ऑफकोर्स. चला. अरे ए, थांब थांब, आधी बाप्पाचा आशीर्वाद तर घेऊन या. हा बाप्पाच्या पाया पडू. चल ये बाप्पाचं दर्शन घेऊयात. येस.